सकाळी सकाळी निघालो आम्ही, सर्वांना नाश्ता वगैरे घेऊन चाललोय. आता बघतोय कुठे बसलेत ते, सर्व एकत्रच बसलेत. जाऊन आता त्यांना सर्वांना नाश्ता पाणी सर्व देतो. चला, ओम साईराम. आज माझा पार्टनर चेंज झालाय. आज माझा पार्टनर आहे हा बोलो ओम साईराम. आज आमचा आहे दुसरा दिवस. आता आम्ही चाललोय इकडे पुढे सर्वांना नाश्ता वगैरे घेऊन. बघू आता सकाळचे किती वाजलेत रे, 7:30 झालेत. 7:30ला सर्वांना नाश्ता वगैरे रेडी करून आम्ही निघालोय. ओम साईराम. आता आम्ही चाललोय आमच्या दुपारच्या जेवणाच्या वस्तीवरती. आणि आता आम्ही थोडीशी खरेदी केली, भाजी वगैरे आणि टिश्यू पेपरचा बॉक्स पूर्ण. चला भेटूया आता वस्तीवरती. आता मी बाईक चालवतो. ओके चला बाय. आम्ही पोचलोय आमच्या जेवणाच्या वस्तीवरती. इथूनच जाऊया ना, असं इथून असं मागून. या मंदिरात जेवण वगैरे बनवलं असेल. आता आम्ही पोचलोय दत्त मंदिरात. इथे आमचं दुपारचं जेवण आहे. पहिला झेंडा पण पोचलाय. चला नंतर भेटूया. कपडा तिकडं घे फिरव जा, लाव जा. देव आहे तसंच देवा. साईबाबा कालोखात होतं ना, तुला लाईट लावतो. इथं काका चार्जिंगचं ब्लॉक लावतात. हे आमचे साई. तुमचा साई. दोन टॅग दे मला तो. विघ्नाजी
आम्ही पोचलोय आमच्या दुसऱ्या वस्तीला रात्रीच्या. सर्व खरेदी वगैरे केली आहे, पनीर मटर विटर, आणि आता जेवणाची तयारी चालू आहे. हो, हा जय माता दी मंदिर आहे. जेवणाची पण सर्व चालू आहे तयारी. क्या चाहिए? वाली पाहिजे. आता आलोय थोडंसं पालखीमध्ये सामान घ्यायला. बघूया आता काय भेटते. आता तू काय काय घेतलंस? शेजवान आणि लोणच्याची भाजी. आपण मगाशी सर्व भाजी वगैरे भरली आहे ना. आता बघूया तिकडे जाऊन. चला, सूप रेडी झालंय आणि आमचा ढवल्या बघा कोण. काय काय घातले मामा, घाटले बाबा, घातले मामा. थांबा तू करेल. थोडा बॉईल येऊ दे, बॉईल. एकदम घट्ट करून फायदा नाही. मामा तू पाणी काढता आता. शेंगा झाले मग ते बाहेर झाले ना. झालं आपला शेंगा. जय. आमचे सगळे थकलेले गडी पाठच्या झेंड्याचे डी कंपनी पोचले. त्यांच्यासाठी सूप बनवलेला तो मागे घेऊन आलो. सब करते तो आपण भी करेंगे. कसं आहे, कसं आहे? का रे झाला? उद्या काय?
जरी हे शरीर गेलो मी टाकून तरी मी धावेन भक्तांसाठी नवसास माझी पावेल समाधी सारस बुद्धी माझ्या पायी. नित्य हे जिवंत नित्य हे ती सत्य अनुभवे मजा आला आणि वाया गेला दाखवा दाखवा ऐसा जो जो मज भजे तैसा तैसा भावे तैसा तैसा पावे मी तुमचा मी भार पाहिन सर्वदा झाला काया वाचा मनी तयाचा मी ऋणी सर्व काही सवनन्या माझ्या पायी सवनन्या माझ्या पायी सवनन्या माझ्या पायी. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज. Tomorrow. नमस्कार मित्रांनो, आम्ही आलेलो मार्केटिंगला आणि मार्केटिंगला आम्ही सर्व सामान घेतलं. आता राहिलं होतं बर्फ, ते शोधून आम्ही दमलो. आता या मार्केटमध्ये आम्हाला भेटलं आहे बर्फ, घेऊन चाललो आहे. पोरांना थोडंसं थंडा काहीतरी बनवून दिला पाहिजे, एवढा उन्हात चालतायत. तर बघूया पुढे, तुम्हाला दाखवतो ते सर्व काय काय सामान आणलं ते दाखवतो मी. चला. हा बघा बर्फ इथल्या आता चाललो घेऊन. आता आज आमची दुपारची जेवणाची जी वस्ती आहे ती तुम्हाला दाखवतो. कुठे आहे ती? पीर बाबा आहे ना आपली. हां, पीर बाबाला आमची तिकडे जेवण असेल. त्याच्या पुढे रात्रीची वस्ती पण दाखवून देईन मी आज तुम्हाला. इथून 15 ते 20 किलोमीटर, 18 किलोमीटर. 18 किलोमीटर बॅगडी. आमचे पार्टनर आलेले आहेत, त्यांना आम्ही आमचा बर्फ देऊन टाकतो. हे खोल ना, दरवाजा खोल ना. चला, कसं वाटते तुम्हाला आता दवाखान्यात आल्यावरती इंजेक्शन? हा हा, आता एकदम. आपलं सामान थोडं दाखवतो. हे बघा, आज संध्याकाळसाठी वांग्याची भरीत, केळी वगैरे, फळं, खूप काही घेतलंय. चला ओम साईराम, निघा. सोबत नको कोण? काय दही घेतलं, डाळिंब घेतले, बुंदी घेतली, वांगी घेतली संध्याकाळसाठी, बर्फ पण घेतला, चाट मसाला घेतला, रायता वगैरे हे सर्व पाठवलं मी. आणि काय आज मिल्क प्रोडक्टमध्ये रायताच ठेव आणि आज रायताच ठेव आणि ऊन खूप आहे. उद्याला आपल्याला दही वगैरे म्हणजे ताक वगैरे ते चालू करू, छास वगैरे बनवू, मसाला छास वगैरे बनवायचा. ओके. हे पाव कुठे हा, आणि उद्याला पाव सकाळला पाहिजे. बोला ओम साईराम. आता निघालो इथून, सर्वांना भेटून आता जेवणाच्या वस्तूवर चाललोय. बघू आता तिकडे काय आहे जेवायला. आपण आलोय आपल्या दुपारच्या जेवणाच्या वस्तूला. टेम्पो लागलाय.
पीर बाबा दर्गा. बर्फ पडायला लागला. अमरनाथवरती जय देव जय देव. नगर तुझ्या गौरी कुमरा चंद्राची वरती जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री रामानामूर्ती जय देव पण आज रात्रीचे आलोय पावभाजी मसाला घ्यायला. तिथं काका येईल. काका मसाला घेतला पुणेरी. पुणेरी मिसळ मसाला उद्याच्या नाश्त्यासाठी. उद्या सकाळी मिसळ नाश्ता. इथून सुहाना मिसळ मसाला घेतलाय. आता आपण सुरीला धार करायचं. दगड नाही का? हा दगड घेतलाय. सुरीला धार करायचं. आता आपण काका कुठं जाणार आहे? फरसाण घ्यायचं. फरसाण. चला आता फरसाण घ्यायला जाऊ. तुम्हाला आता डायरेक्ट दुकानात गेल्यावरती दाखवतो. तर मंडळी आपण आलोय अष्टविनायक फरसाणचे दुकानात. काका ऑलरेडी आत गेलेत. तुम्हारे नाम की होगी. ख्वाहिश तो बहुत सी अधूरी है मेरे मालिक, फिर भी दिल की आखिरी ख्वाहिश. तर आता आम्ही वस्तूवरती आलेलो आहे. मला वस्तू टँकर आहे आपला. हे आपल्या गाड्या. मला आता पुढे जाऊन दाखवतो. आपल्या किचन एरिया. सगळ्यांच्या बॅगा आहेत. अरे तिथं तो गाड्या लावलंय म्हणजे काय आणि सगळं झोपाची जागा. अजून पालखी आले ना. हे काका हा अजून पालखीला यायला किती टाइम आहे? लय टाइम आहे ना. 1-1.5 तास.